लोकलुभाव योजनांमुळे आरोग्य केंद्रांना निधीअभावी टाळे लागले. 200हून अधिक नव्याने उभारलेले केंद्र संसाधनाअभावी कार्यान्वित होऊ शकत नाही. एकसारख्या इलेक्ट्रिक बसेससाठी भिन्न दर आकारल्याने प्रवाशांचा संताप. MSRTCवर भेदभावाचा आरोप. या संदर्भात चौकशीची मागणी. मुंबईत कोविड-19 रुग्णसंख्या वाढली असून सर्व रुग्ण वेळीच ओळखले गेले. BMCचे अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश. लातूरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी परवानगी शिवाय फी आकारणाऱ्या शाळेत घुसून तोडफोड केली. प्रकरणाची चौकशी सुरू. मुंबई रेल्वे प्रकल्पांसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा 1777 कोटींचा निधी मंजूर. प्रवाशांना सुधारणा होण्याची आशा. IIT बॉम्बेने तुर्कीच्या विद्यापीठांशी असलेले सर्व MOU स्थगित केली. भारत-तुर्की तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. संविधान संशोधन विधेयकावर एकत्र निवडणुकांबाबत चर्चा. विरोधकांचा असंविधानिक ठरवण्याचा आरोप. अंतिम निर्णयाआधी सखोल चौकशीचे आश्वासन. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावात केवळ 18% साठा शिल्लक. लवकर येणाऱ्या पावसामुळे संभाव्य टंचाई टळण्याची शक्यता. घरात घुसून मारू वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची टीका. सामना मुखपत्रातून मोदींवर जोरदार हल्ला. SBIने पुन्हा एकदा FD व्याजदरात 20 बेसिस पॉइंट्स कपात केली. एका महिन्यात दुसरी फेरी. वसई विरारमध्ये नळ जोडणी नसल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागणार. टँकर माफियांचा त्रास. मुंबई पोलिसांचा अलर्ट. अनोळखी आंतरराष्ट्रीय नंबरवरून मिस्ड कॉलमधून नागरिकांची फसवणूक. सतर्क राहण्याचे आवाहन. सरकारच्या परदेशी दौऱ्यांविषयी संजय राऊत यांचा आरोप. टूर कंपन्यांसारखे व्यवहार. ऑपरेशन सिंदूरवरून टीका. मुंबईत 11 वर्षाच्या मुलीला खोट्या स्नॅपचॅट प्रोफाईलवरून अश्लील फोटो पाठवून ब्लॅकमेल. पोलीस तपास सुरू. नरक आणि पाकिस्तान यांपैकी निवड असल्यास मी नरक पसंत करेन. जावेद अख्तर यांचे वक्तव्य. सोलापूर MIDC मध्ये भीषण आग. 3 जणांचा मृत्यू. बचाव कार्य सुरू. अंधेरीत वृद्ध व्यक्ती पूजा करत असताना